संपूर्ण महाराष्ट्राला धडकी भरवणारी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आत्ताच येत आहे. कॅप्टन अशोक खरात याला अटक केली. त्यानंतर 3 पीडित महिला समोर आल्या आणि त्यांनी तक्रार दाखल केली. तक्रारीमध्ये या महिलेने असा धक्कादायक खुलासा केला की ज्यानुसार या 3 मंत्र्यांना तात्काळ अटक करण्यात आली. होय, या 3 मंत्र्यांची काळे धंदे या पीडित महिलांनी ओपन केले आणि संपूर्ण महाराष्ट्राला एकच धक्का बसला. कारण की हे 3 मंत्री कोणी साधे नसून ज्या मंत्र्यांना संपूर्ण महाराष्ट्र मानतो त्याच मंत्र्यांचे काळे कारनामे या महिलेने उघड केलेले आहेत. या सर्व मंत्र्यांचे ते तसले व्हिडिओ आत्ताच व्हायरल झाले असून आपण तुम्हाला याच व्हिडिओत या सगळ्या गुप्त व्हिडिओ क्लिप दाखवणार आहेत. तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा, अजिबात कुठेही अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही. आणि या धक्कादायक बातमीसाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला एक लाईक झालाच पाहिजे. लगेच लाईक करा. या कॅप्टन अशोक खरातचं जसंही भांडं फुटलं त्यानंतर राज्यातील मोठ्या मोठ्या मंत्र्यांना घाम फुटला. कारण की प्रत्येकाला आता वाटू लागलं की आपलं नाव पुढे येतं की काय. हे मोठे मंत्री ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र मानतो, ज्यांना महाराष्ट्राने निवडून दिलं, त्या लोकांचे काळे कारनामे या देशामध्ये सगळ्यांनी जनतेसाठी काम केलं पाहिजेत. कालच संसदेमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलं की सध्या जे इराण, इस्रायल, अमेरिका युद्ध सुरू आहेत त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होणार आणि भारतावर सुद्धा कोरोनासारखी परिस्थिती निर्माण होणार. त्यासाठी सगळ्यांनी परत पुन्हा तयार राहणं गरजेचे आहे. याचाच अर्थ असा की नरेंद्र मोदी साहेब कधीही आजपर्यंत यांनी पत्रकार परिषद घेतली नाही किंवा काही बोलत नाही, परंतु ते बोलले याचाच अर्थ सर्वात मोठी बिकट परिस्थिती निर्माण होणार आहेत. पुढील काळामध्ये भारतामध्ये परत पुन्हा अन्नधान्याचा, पेट्रोल, गॅसचा तुटवडा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सगळ्या भीषण परिस्थितीमध्ये या मोठ्या मंत्र्यांनी देशातील जनतेसाठी काम केलं पाहिजेत. परंतु हे मोठे मंत्री असे काही काळे धंदे करायचे, असे काही वाईट कामं करायचे, त्याच्या व्हिडिओ क्लिपा आपल्या आत्ताच हाती लागल्या. या सगळ्या मी तुम्हाला लगेच दाखवतो, फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही, पूर्ण बघायचा. एका 34 वर्षीय महिलेवर या अशोक भोंदू बाबा खरातने लैंगिक शोषण केले. त्या महिलेने कशीतरी हिंमत केली आणि पुढे येऊन पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी याची चौकशी केली असता याच्याकडे असे काही खतरनाक भयानक व्हिडिओ सापडले, जे बघून अख्खा महाराष्ट्र संतापला. कारण की या व्हिडिओमध्ये दिसणारे सगळे मोठे मंत्री, सगळे मोठे लोक, सगळे मोठे नेते, याच्याकडे उच्च दर्जाची अधिकारी यायचे. हा लोकांना काही पण वेड्यात काढून फसवायचा. यांनी रोबोटिक नाक तयार केलेला होता. हा मोठ्या श्रीमंत लोकांना आपल्याकडे बोलवायचा, एका जंगलात घेऊन जायचा आणि त्यानंतर त्या जंगलामध्ये काहीतरी मंत्र वगैरे चालू करायचा, काही तंत्रक्रिया करायचा आणि त्या रोबोटिक नागाला बोलवून घ्यायचा. त्यानंतर ते सगळं बघून ते मोठे श्रीमंत लोक धक्क व्हायचे, घाबरून जायचे आणि मग हा बाबा तिथून पुढे खरी चाल खेळायचा आणि मग या मोठ्या लोकांना घाबरून द्यायचा. तुम्ही हे काम करा, तुम्ही ते काम करा, नाहीतर तुमच्यावर खूप होईल, तुमच्या कुंडलीमध्ये विधी लिखित आहेत, तुमचं नुकसान होणार आहेत, तुमचा मृत्यू होणार आहेत, असं घाबरून द्यायचा. आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये यांनी काही मोठ्या मंत्र्यांकडून, काही मोठ्या नेत्यांकडून बक्कळ पैसा काढला. बाजारात मिळणारे जे चिंचोली असतात, ज्याला कोणी फुकटसुद्धा विचारित नाही, अशी चिंचोके यांनी एक एक चिंचोका 10-10 हजार रुपयाला विकला. हा श्रीमंत लोकांना, या मंत्र्यांना सांगायचा की हा राशीचा खडा आहेत, राशीचे रत्न आहेत आणि ते लाख रुपयाला विकायचा. अत्यंत वाईट आणि खालच्या दर्जाचं काम हा भोंदू बाबा करायचा. याच्याबरोबर काही मंत्रीसुद्धा मिळालेले होते आणि त्या मंत्र्यांचे ते तसले व्हिडिओसुद्धा आत्ताच आपल्या हाती लागले आणि तुम्ही लगेच बघा. आत्ताच आपण तुम्हाला हे सगळे एक एक दाखवणार, फक्त तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. याच व्हिडिओमध्ये प्रत्येक तो तसला व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार. या अशोक खरात भोंदू बाबा प्रकरणामध्ये खूप मोठे मंत्री गुंतणार आहेत. कारण की याच्यासोबत मिळून ज्या ज्या मंत्र्यांनी वाईट कामं केलेत, ज्या ज्या मंत्र्यांनी काळे कामं केलेत, त्या सगळ्या मंत्र्यांची लिस्ट आणि पुराव्यासंगट यादीच आपल्या समोर आली आहेत. हे सगळे मंत्री काही सत्तेत आहेत, काही विरोधी पक्षांमध्ये आहेत. ज्या मंत्र्यांना संपूर्ण महाराष्ट्र आपला मानतो, ज्या मंत्र्यांना महाराष्ट्राने निवडून दिलं, त्याच लोकांचे काळे कारनामे. याच भोंदू बाबाच्या नादी लागून रुपालीताई चाकणकर यांना महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. कारण की राज्यभर रुपालीताईंचा आणि त्या भोंदू बाबाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्यात आले. त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांनी आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने या सगळ्यांना विरोध केला आणि शेवटी रुपालीताईंनी आपल्या पदाचा राजीनामा तर दिलाच, परंतु नुसता राजीनामा नाही तर या संपूर्ण प्रकरणात सुद्धा रुपालीताईंना सह आरोपी करावे, त्यांची SIT मार्फत सखोल चौकशी करावी. कारण की या अशोक खरातचे काळे कारनामे रुपालीताईंना माहिती असावी, अशी चर्चा केली जात आहे.
खूप दिवसापासून या रुपालीताई चाकणकर यांच्या संपर्कात होत्या. या अशोक खरातच्या त्या पाय धुतांनी व्हिडिओ व्हायरल झालता. तसेच डोक्यावर छत्री धरताना सुद्धा व्हिडिओ व्हायरल झालता. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांनाही सहभागी करावे अशी महाराष्ट्रातून मागणी होत आहे. आत्ताच आपल्या हाती या 2 मंत्र्यांचा आणि रुपालीताई चाकणकरांचा हा व्हिडिओ हाती लागला आहे. तुम्हाला लगेच मी दाखवणार. फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत रहा. कुठेही अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही. आणि या सगळ्या मोठ्या मंत्र्यांचे कारनामे आपण तुमच्या समोर आणले. यासाठी आपल्या व्हिडिओला जर लाईक नसेल केला तर आत्ताच लगेच एक लाईक झालाच पाहिजे. तसंच या संपूर्ण प्रकरणामध्ये अजून कोण कोण मंत्री सहभागी आहेत हे सुद्धा तुम्ही लगेच कमेंट करून सांगितलं पाहिजेत. एक लाईक आणि एक कमेंट लगेच आत्ताच झाली पाहिजे. यानंतर बुधवारी पहाटे एक खास ऑपरेशन राबवून पोलिसांनी खरातला बेड्या ठोकल्या. पण पोलिसांनाच भोंदू खरातनं भीती दाखवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही घोर अपराध करत आहात, तुमच्यावर देवाचा कोप होईल अशा शब्दात खरातनं पोलिसांना शाप देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच खरात गप्प झाला. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानं महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू खरात याचा खेळ खल्लास झाला. खरातचे राजकीय आणि प्रशासकीय संबंध लक्षात घेऊन स्पेशल टीमनं गुप्त प्लॅन आखला. संशय टाळण्यासाठी परिसरात चोर घुसल्याचा बहाणा करून बंदोबस्त लावला. शस्त्र घेऊन चोर खरातच्या घरात घुसला असं सांगून पोलीस घरात शिरले. खरात घरातच आहे हे कळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांना मेसेज दिला. तात्काळ क्राईम ब्रांचच्या टीमनं खरातला ताब्यात घेतलं. पण त्यावेळीही त्याने आकाला फोन लावून पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता अटक केली. आता त्या खरातच्या देव कोपण्याला किंवा त्याच्या बोलण्याला काही अर्थ राहिलेला नाही. जेव्हा अनेकांच्या तक्रारी आता प्राप्त होतील, मला वाटतं खरातचा रामराहीम झाल्याशिवाय राहणार नाही. अनेक वर्षे त्याला तुरुंगात काढावं लागतील अशी एकंदरीत परिस्थिती आहे. आणि सरकारने सुद्धा सगळ्या चौकशा हाच त्याच्या मागं लावलेल्या आहेत. आणि निश्चितच याच्यातून सर्व काही समोर येईल. आणि जेव्हा सगळं प्रकार उघडकीस येतील, आता असं सांगितलं जात आहे की अनेक व्हिडिओ त्याचे आहेत, त्या व्हिडिओच्या माध्यमातून जेव्हा सर्व समोर येईल त्या टायमाला हा त्या शिक्षेपासून वाचणार नाही. पण खरातला अटकेची कुणकुण लागली होती अशी सूत्रांची माहिती आहे. त्यातूनच अटकेच्या 3 दिवस आधी 3 IAS अधिकाऱ्यांसोबत खरातच्या बैठका झाल्याची माहिती आहे. शिर्डीत एक नामांकित हॉटेलमध्ये 3 IAS अधिकाऱ्यांनी खरातची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. विनोद नावाच्या व्यक्तीने 3 IAS अधिकाऱ्यांची बैठक घडवून आणल्याचं कळतंय. त्यामुळे खरातची IAS अधिकाऱ्यांसोबत बैठक घडवून आणणारा पंटर कोण आणि नेमकी भेट कशासाठी झाली होती? अटकेपासून वाचवण्यासाठी किंवा फरार होण्यासाठी काही डाव रचला जात होता का, असे अनेक प्रश्न आहेत. चंदन पुजाधिकारी